टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय टायगर दादा. जय जयगर. दादा पंढरपूरहून बोलतोय. बोला. हॅलो. ते एक प्रॉब्लेम होता दादा, म्हणून तुम्हाला खूप वेळा कॉल केला, पण तुमचं काय तुम्ही कामात असेल वगैरे म्हणून हे केलं नाही. ते एक माझी बहीण आहे पंढरपूरला मध्ये महूदला दिलेली आहे दादा, आणि त्यांचा जो नवरा आहे का दादा, त्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे. बर. आणि त्यांचं काय झालंय की ते दोघं जण मिळून, नवरा आणि ती बाहेरची जी बाई आहे, त्या दोन्हींनी मिळून बहिणीला फिजिकली टॉर्चर करायचं ठरवलंय. आणि 2 वेळा ती शॉक मध्ये गेली, तिला हार्ट अटॅक आला. हे होऊन सुद्धा आम्ही नंतर घरी घालवली. मानसिक त्रास. मानसिक त्रास द्यायला नवरा आणि ते मिळून. बर. आणि ते बाईचं काय आम्हाला एवढं पत्ता माहित नाही. आणि काय केलं तिनं, आणि परवाची पण काय केलं, आमच्या दुसरी एक बहीण आहे, तिला पण व्हिडिओ आपलं इन्स्टावर व्हिडिओ केलेत आणि क्लोज फ्रेंडमध्ये टाकून तिला व्हिडिओ टाकलेत, असले नाहीतले छिन्नालन असले घाणेरडे हे करून तिला व्हिडिओ टाकलेत. तिला क्लोज फ्रेंडमध्ये सिंगलमध्ये टाकून तिला फॉरवर्ड केलेत ते मेसेज. आणि ती बाई काय करायली, तर आमच्या भाऊजीला सोडायला तयार नाही. आणि भाऊजी पण त्याला, आणि ते रात्री पण आम्ही हे गेलो ते बहिणीला, आणि आम्हाला पण शिव्या द्यायला आहे. हे आता हे म्हणून म्हणलं तुमचं मी ह्याच्यावर व्हिडिओ बघितले दादा फेसबुकवरती, तर तुम्हाला फोन तर करावं म्हटलं. बर. आता कुठे आहे बहीण तुमची? आता महूदमध्ये. महूद. ह्याच्यामध्ये सांगोल तालुक्यामध्ये गाव आहे. सांगोला तालुक्यामध्ये का? आणि ती बाई सांगोलमध्येच आहे, पण एक्झॅक्टली आम्हाला पत्ता माहित नाही तिचा. भाऊजी कुठे असतो? भाऊजी महूदमध्येच असतो. काय काम करतो तो? ते व्यवसाय आपलं शेतीच करतात. बरं. तुम्ही? मी पण शेतीच करतो. तुम्ही शेतीच करता का? हा. बहिणीला मुलं किती आहेत? 2 मुलं आहेत. आता एक मुलगा 2रीला आहे आणि एक मुलगा आता ज्युनियर KG ला. 2 मुलं आहेत. ती बाई सारखं तिला बाहेरच्या ह्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला, तरी पण ती बाई ऐकायला तयार नाही, सोडायला म्हणते तुम्ही असं तसं. आम्ही हे केल्यानंतर, तिला सांगितल्यानंतर, काहीतरी हे केल्यानंतर आम्हालाच उलट उत्तर करून बोलते. आणि आम्हाला परत आमच्या दुसऱ्या बहिणीच्या संसारात विष कालवले दोघं जण मिळून आता. आता बहिणी कुठे आहेत? बहिणीसोबत संवाद होईल का माझा? हो, बहिणीसोबत संवाद तिच्यापाशी फोन नाही येतात आता चालू झालं. बर. आता काय मदत पाहिजे, कसं मदत पाहिजे सांगा तुम्हाला. आता त्या बाईशी कॉन्टॅक्ट, ती लेडीची आहे ना समोरची, तिच्याशी कॉन्टॅक्ट करून तिला बाबा सोड, हे करू नको, असं काही संसार उद्ध्वस्त करू नकोस, एखाद्याचं हे होतंय चांगलं होऊ दे. त्या बाईचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडे? त्या समोरच्या बाईचा कॉन्टॅक्ट आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. पण तो काय आम्हाला ते वगैरे, आता आम्ही इथली गावातली प्रतिष्ठित माणसं सांगायचं म्हणते त्याला असं म्हणजे वेगळं होणार म्हणून आम्ही कोणाला हे केलं नाही. मग डायरेक्ट तुमचा हे बघितलं, मग तुमचा व्हिडिओ बघितले, खूप व्हिडिओ बघितले तू मदत केलेले. म्हणलं दादांना फोन करून बघावं, म्हटलं मदत भेटते का. अच्छा. आता कसं मदत करू ते म्हणतोय, नंबर पण नाही तुमच्याकडे. नाही, नंबर आहे ना, त्या बाईचा आहे ना नंबर. बाईचा नंबर आहे पण बहिणीचा नंबर नाही तुमच्याकडे? नाही, बहिणीचा आहे, पण आता सध्या त्याचा मोबाईल बंद आहे, चालू तर आता त्याने म्हणजे ते हे झाल्यापासून ते म्हणजे त्याने आम्ही 2 वेळा आणली, पण 2 वेळा, आणि नंतर आम्ही समजूत घालून पाठवली पण परत, पण अजून तेच डबल चालू झालंय. तेच डबल चालू झालंय. मग ह्याच्यातनं काय निष्पन्नच होय. आम्ही एक काहीतरी चांगलं तो म्हणला सोडून देतो, आणि परत रात्री पण आता आम्हाला पण आम्ही गेलो, असं कशासाठी करतो, आमच्या दुसऱ्या बहिणीचा संसार कशाला उद्ध्वस्त करा असं म्हणून त्याला सांगायला गेलो, पण ती कसं व्हायला लागलं, तो आम्हालाच बोलायला लागला, असं झालं तसं झालं, तुम्ही बघू नका. जाऊन एकदा तिथे भेटून बोलायचं. तिथे जाऊन भेटून बोलायचं ना तिथं. कुणाला? त्या बाईला. मग तेच ना, कसं जेंट्स माणसानं आम्ही कसं जाऊन ते बाई परत असं ती आता कसं होणार, ते वेगळं होणार ना. आपण काय बोललो तिनं परत लांछन काहीतरी उडवायचं आपल्यावर, काहीतरी उलट आपल्याला हे केलं, ते फक्त ते हे होतं ना. आपण जायचो एका हेतून,
ते परत कसं असतं माहितीये का, ते बी असल्या बायांना कामं नसतात काय, त्यांनी आपल्यावर दुसराचा आरोप काय केला, काय झालं. बर. हेच फक्त दादा प्रॉब्लेम आहे. या असं म्हणून आम्ही पर्सनल मॅटर मध्ये तुमच्या भाऊजी सोबत नाही तर ताईसोबत एकदा संवाद साधल्यानंतर ना समोरच्या व्यक्तीला संवाद करता येईल. ताईसोबत तुमचं बोलणं करून देऊ शकतो मी संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, चालते, करा संध्याकाळी. हा, मग त्याचं ते पुढच्या मग काय करायचं ते आम्ही केस नोंद केली तर चालेल का? ठीक आहे, तुम्हाला मी सांगतो तुमच्या ताईला एकदा संवाद करायला मला. हॅलो, नमस्कार दादा म्हणलं. नमस्कार. हा, माझ्या भावाने तुमचा नंबर मला दिला होता. बर हा, तुम्हाला फोन करायला सांगितलं होता, जरा माझी अडचण होती म्हणून. बर, बोला. हा, म्हणजे त्यातनं मी तुम्हाला सगळं सांगितल्यानंतर काय करायचं नेमकं म्हणजे तुम्ही सजेस्ट मला कराल म्हणून. ओके, बोला. हा, म्हणजे एक सारिका निकम नावाची एक बाई आहे. हम्म. ती इन्स्टा रील्स करते. ओके. हा, मग आमचं असं साधंच कुटुंब आहे. माझे मिस्टर फार्मरच आहे. हम्म. मग ते दुधाचा धंदा करतात. कोण? ती माझे मिस्टर. बर. आमच्या गावातच ती पहिली राहत होती. मी महुदिया गावनं बोलते. हम्म. आमच्या गावातच ती राहत होती. तिला दूध वाढत होते माझे मिस्टर. हम्म. हा, आणि तिचा एक मुलगा आहे. एक आता चांगला आहे, म्हणजे मोठा मुलगा आहे. चांगला 20-21 वर्षाचा मुलगा आहे. हम्म. तो मुलगा ह्यांचा फ्रेंड झाला. फ्रेंड झाला, ह्यांचं जाणं येणं क्लोज झालं आणि त्या मुलाच्या जरियाने ही त्यांना घरी बोलवायला लागली माझ्या मिस्टरांना. मिस्टरांना माझ्या घरी बोलवायला लागली, खाणं पिणं, त्यांना जेवायला फोर्स करणं वगैरे, ह्यांचं हे सगळं चालू झालं. ह्यातली काही कल्पना मला नव्हती. बरेच वर्षापासून ह्यांचं होतं, ह्यातली काही कल्पना नव्हती. आणि तिच्या मुलाला ह्यातली सगळी कल्पना होती. अच्छा. हा, तिच्या मुलाला ह्यातली सगळी, कारण कसं आहे माहिती का, कुठल्याच मुलाला, लहान मुलं असलं तर त्याला कळतं की आपली आई काय करते ती. आणि हा तर मुलगा मोठा होता आणि तो तिथंच किराणा स्टोअर मध्ये काम करत होता. आणि हे दोघं मिळून माझ्या मिस्टरांना व्यवस्थित ह्यांनी पद्धतशीरपणे ह्यांच्या जाळ्यात ओढलं. आणि ते पण ओढले गेले. ते पण लहान नाहीयेत, मी म्हणत नाही त्यांची काही चूक नाहीये. ते पण ओढले गेले. ह्यांचं सगळं चालू झालं परत दोघांचं, ही सारिका निकम नावाच्या बाईचं आणि माझ्या मिस्टरांचं. मग मध्यंतरी मागच्या दिवाळीच्या काळात त्यांनी, म्हणजे आमच्या लग्नात फंक्शन होतं आणि त्यांनी सांगितलं की, मी सांगितलं माझे असे ब्लाऊज शिवायचे आणि टेलर गेलेत बाहेर गावी. तर ते बोलले माझ्याकडे एक टेलरी नाही. तर मी म्हणलं सो कोणती, म्हणलं मला तुम्ही सांगा, म्हणलं मी नेऊन टाकते, म्हणलं किंवा पिशवीत देते मी माझ्या मापाचे ब्लाऊज आणि ते देते, म्हणलं ठीक आहे म्हणले. आणि ते ब्लाऊज ती घेऊन तिच्याकडे गेले. ते हॅलो हॅलो बोला बोला, ऐकतोय. हा, त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून आणले. तिचा नंबर मला दिला, तिला माझी फ्रेंड वगैरे बनवणं. आता तिचा हाय बाय मेसेज फोन येत होता म्हणून मी काही बोलत नव्हते ह्या सगळ्या गोष्टीवर. येत असेल, कोणी पण फ्रेंड असू शकते. तिला मिस्टर नाहीयेत. तिचा मुलगा जेव्हा चांगला 4-5 वर्षाचा होता तेव्हा तिचे मिस्टर वारलेत. कशाने मारलेत किंवा काय तिची हिस्ट्री आम्हाला काही माहिती नाहीये. नंतर परत एकदा कुठल्या तरी निमित्तानं गावची यात्रा आहे म्हणून तिला आमच्या घरी बोलवणं जेवायला. बरं आहे, वयाचं रिलेशनचं मी भान ठेवून कधी असं म्हणजे माझ्या डोक्यात काय आलंच नाही. पण ह्या दोघांनी मिळून नंतर मला जेव्हा यांचं समजलं त्यावेळेस मी गोडीत तिला फोन केला, बाबा तू रात्री अपरात्री माझ्या मिस्टरांना, एक दिवशी झोपल्यानंतर तिचा फोन आला 12 वाजता. फोन आला, त्या दोघांचं झालं काहीतरी भांडण अगोदर. मग ती ह्यांना फोन करत होती. मग ती फोन चुकून वाजला आणि वाजल्यानंतर मी बघितला. तर मी म्हणलं ही सारिका निकम तुम्हाला का फोन करते म्हणलं एवढ्या रात्री. सो मी दुसऱ्या दिवशी फोन केला, आमच्यात वाद झाला, असं असं आहे म्हणून सांगितलं. नुसतं मला सांगितलं आणि माझं फ्रेंडशिपचं नातं आहे. बरं ठीक आहे, त्या गोष्टीवर मी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी तिला मी फोन केला. मी म्हणलं मला 2 मुलं आहेत म्हणलं, तुम्हाला एक मोठा मुलगा आहे म्हणलं, वयाचं भान ठेवा म्हणलं. ह्यात जरी तुमचा असू किंवा नसू मला माहिती नाही म्हणलं, पण म्हणलं मी भीक मागते म्हणलं, परत असल्या गोष्टी करू नका आणि आमच्या संसारात वाद होईल असं काही तुम्ही वागू नका आणि फोन करायचा नाही. आमचा तुमचा काही संबंध नाही. हा, तुमचं काही दुसरं काय असेल तर काम तुम्ही मला सांगा म्हणलं. मी असं बोलले गोडीत आणि तिथं मॅटर क्लोज केला. पण हिनी जास्त केलं. यांचं प्रेम प्रकरण जास्त वाढत गेलं आणि ह्या दोघांनी मला मेंटली टॉर्चर करायला चालू केलं. मेंटल टॉर्चर करायला ह्या दोघांनी मला चालू केलं. कोण, आणि ही सगळा प्रकार तिच्या मुलाला माहित होता. तिच्या मुलाला हा सगळा प्रकार माहिती होता आणि तो स्वतःच्या आईला साथ देत होता
आणि त्यांना सांगत होता की हा त्याच्या बायकोला त्रास देणार, तुझ्यापर्यंत कोणी येणार नाही. तिचा मुलगा सारिका निकमचा मुलगा तिला सांगत होता. त्याच्यामुळं जे आहे ते चांगलंच आहे आणि चालूच राहू दे बोलत होता. आणि हे दोघं मला मिळून मेंटली टॉर्चर करायचे. हा टॉर्चर करायचे. मी गप्प बसले, असं झालं तसं झालं, आमच्यात वाद व्हायला लागले, विवाद व्हायला लागले. मी घर सोडलं, मी महिनाभर आई वडिलांच्यात राहिली. नंतर ह्यांचं जाणं येणं सगळं भेटणं हे सगळं चालू झालं. नंतर त्यांनी पण सांगितलं की मी तिच्याशिवाय राहू शकत नाही असं तसं. हा बर. हे सगळं झालं. नंतर मला फोन चालू तिने तिकडून फोन करायचा आणि तिने फोन चालू मध्ये सांगायचं की तिला मारहाण करा, तिला शिव्या द्या आणि असं करा तसं करा, जसं सांगल तसं वागायचं. आणि मग मी इकडून काय बोलले तर ह्यांनी दोघांनी मिळून मला मरणाच्या धमक्या द्यायच्या की मी मरणार, मी असं करणार तसं करणार. त्या कारणाने मी सहन केलं इतक्या दिवस, गप्प बसले. आपल्याच माणसाला काय झालं तर. आणि ती पण मला म्हणायची तुमचं जर खरं तुमच्यावर नवऱ्यावर प्रेम असेल तर तुम्ही मला एक्सेप्ट कराल, मला असं कराल, मला तसं कराल. ह्यांनी मला एक्सेप्ट करायला भाग पाडलं, नाहीतर मग तुमचा माणूस मरेल, हातचा जाईल, असं करून ती ब्लॅकमेल करायला लागली मला पण. आणि मी त्यांच्याशी बोलावं म्हणून ह्या दोघांनी मिळून मला तिच्याशी बोलायसाठी माफी मागायसाठी तिनं पूर्ण प्लॅन करून ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट तोडला आणि सांगायची की जोपर्यंत तुमची बायको माझी माफी मागत नाही, मला अपशब्द बोलले म्हणून, असं बोलले म्हणून, तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. आणि मग हा मला त्रास द्यायचा की म्हणायचा तू जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी घरी नाही येणार. दिवस निघून जाणं, यांचं बाहेर भेटणं हे वाढतच गेलं. नंतर मागच्या 6 महिन्यात मी मुंबईला निघून गेले. नंतर तेव्हा पण असाच सगळा प्रकार केला. तर ती बोलली जाऊन कुठे जाणार नाही म्हणली, मेली तरी मरू दे बोलली, काय होणार नाही म्हणली, काय होणार नाहीये, अशा कित्येक केसेस पडून आहेत म्हणली, ह्यात कुणाचं काही जात नाही म्हणली, माझं तर कोण काही वाकडं करत नाही, असं तसं ही फोनवर बोलायची. मग मी एकदा दोनदा तिला मेसेज केले तर मला मेसेज करायची आणि तिकडून मला मेसेज करायची. मी मेसेज सीन करेपर्यंत मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत, मेसेज सीन करेपर्यंत डिलीट करायचे, असे त्रास द्यायचे. आणि म्हणायची मी म्हणलं ना हाय मी तुम्हाला मेसेज केलाय, तुम्ही मला बोलत नाही, तर मी काही तुझी बांधील आहे का, तुझी काही उचल घेतली का, असली मला मेसेज सेंड करायची ती. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलं त्या सगळ्या गोष्टीचा. ह्यांचं खूप म्हणजे खूप त्रास सहन केलाय ह्या दोघांचा मिळून. नवरा नाही त्यांचा का? हा त्यांचा नवरा नाही का? नाही, तिला नवरा नाहीये आणि तिनं खोटं बोलूनच हे सगळं केलंय. खोटं बोलून केलंय. ती म्हणते कोण मला काय करते मला बघायचंय. लारचे अरे लारचे म्हणतो काय कोणी काय वाकडं करणार नाही असं बोलतेत का? हा अशी बोलली. ती म्हणली जरी केलं तर तुमच्या माणसाचं पण मी काय काय ते सगळं सांगेन. मी पण त्यांना बोलले, एका हाताने टाळी वाजली नाही. जरी हा माणूस, मी एवढं पण म्हणले जरी तुम्ही चुकला असाल तर वयाचं भान ठेवा, तुमची मुलं केवढे आहेत आणि माझा नवरा तुमच्यापेक्षा 4-5 नव्हे 7 वर्षांनी लहान आहे, तुम्हाला ही शोभत नाही. मी गोडीत पण हा मॅटर सर मी मिटवायचा प्रयत्न केला, पण ह्यांनी मला दोघांनी मिळून ICU ला घालवलं मेंटली टॉर्चर करून. त्यातनं पण मी वाचून आले. घरातल्यांनी समजावलं, सुटलाय नाद सुटलाय, पासवर्ड ठेवायला त्याला सांगणं, पासवर्ड ठेवायचा, मोबाईल लपवायला त्याला सांगायचं, तिला त्रास होईल असं वागायचं, ही सगळं ती करत होती. एकमेकाला इन्स्टावर फॉलो होईल असं करायचं, टोचून हे ठेवायचे, घाण शिव्या ठेवायच्या, असलं करते ती. आणि आता ती इथून राहायला गेलीये, बरेच दिवस झाले, 1 वर्ष झालं. कुठं? इथून सांगोलमध्ये राहायला गेली, फुले चौक. बरं. आणि तिच्या मुलाला ही सगळं माहिती. तिचा मुलगा पैसे घेणं, तो 4-4 दिवस बाहेर जाणं आणि नंतर हा, कारण कसं आहे माहिती का, त्याला दोष आम्ही देतच नाहीये, तिला पण दोष देत नाही. स्वतःचा मुलगाच तिचा मधला दलाल आहे. तो सगळं ही तिला करायला भाग पाडतोय. करायला भाग नाही, ती पण करते आणि तो पण करून घेतोय. कारण त्याला पैसे मिळतात मजा मारायला, हिला पण मिळते मजा मारायला. पण माझा संसार उद्ध्वस्त झालाय ना. पण तुमच्या मिस्टरला कळायला पाहिजे ना. माझ्या मिस्टरांना कळत नाहीये म्हणजे कळूच देत नाही ना. सोडायचा प्रयत्न केला तर धमक्या देतीये, तिच्यासोबत नाही राहायचं. मग आता ह्यातून काय करायचं? तुमचे आई वडील काय म्हणतात? माझे आई वडील काय म्हणले नाहीत. माझे आई वडील म्हणले मिळाली तर शिक्षा दोघांना द्यायची नाही तर एकाला द्यायची नाही शिक्षा. त्या बाईचा नंबर आहे का त्या? बाईचा नंबर आहे की, पण बाईला आपण असं डिरेक्टली बोलू शकतो का? नाही शकतो. ती अगोदर बोलले की चौकशी कर सरांना विचारून, आणि नंतर कसं उलट पण ती करू शकते काहीतरी आपल्याबद्दल. माझे वडील शिक्षकी पेशातले आहेत, आम्हाला इज्जत आहे. तिला नाहीये भली नसली तरी. तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? कशाचं?
जे तुमचे मिस्टर त्याच्याबद्दल बोलतोय का, फोटो व्हिडिओ असं आहे का तुमच्याकडे? फोटो वगैरे नाहीये, पण मिस्टर तिच्यासोबत बोलत होते, पण तिने मला जी मेसेज करत होती, त्रास देत होती, असं काही काही आहे. हम्म. पण ते मिस्टर दोघं जण बोलतात मोबाईलला पासवर्ड असल्यामुळं, म्हणजे हा सगळा प्रकार मोबाईलच्या पासवर्डमुळेच घडलाय. मी मोबाईलचा पासवर्ड काढून मागत होते तेव्हा ती मारहाण करायची, बर. सांगायची. आणि त्यांनी तोंडाने पण कबूल केलं की माझं आहे आणि हे सुटणार नाहीये. तुला राहायचं असेल तर असंच राहायचं, नाहीतर नाही राहायचं तू. बर. हा. असं बोलला तुमचे मिस्टर का? हो, तसेच बोलले ते. फोटो असं बोललेलं रेकॉर्डिंग आहे तुमच्याकडे? नाही ना, म्हणजे असं करायला कधी म्हणजे हेच भेटलं नाहीये ना असं. मग वाद कधी होईल कसं कधी. मग त्यांच्यावर कसं करायचं प्रूफ? तुमच्याकडे काय प्रूफ आहे? प्रूफ नाहीये ना सर. म्हणून तरी मी अगोदर तुम्हाला ही सगळी घटना कानावर घातली. कारण आपण काय करू शकतो का? कारण मला ह्यात विनाकारण कुणालाच त्रास द्यायचा नाही. भले तुम्ही काय मी काय. थांबा, तुम्ही एक 10 मिनिटात फोन करतो मला. थांबा. हॅलो. हा, बोला ना. 10 मिनिटात फोन करतो. करायचे? मग त्यातून आपण मार्ग काढू शकतो का हेच विचारत होते मी. आपल्याकडे प्रूफ वगैरे पुरावा वगैरे काही नाहीये. मग तुम्हाला विचारल्याशिवाय असं म्हणजे बाकीच्यांचं पण. मिस्टर काय नांदत नाही म्हणतो तुम्हाला आता का? हा, नाही नांदवत नाही असं म्हणत नाहीत. बर. तसं म्हणजे काय म्हणत नाहीत, पण मानसिक त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा. ऐकून घ्या, मानसिक त्रास तुम्हालाच नाही, महाराष्ट्रामधले असे भरपूर महिला आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. हा, बोला ना. ते चेंजिंग करायचं आपल्यामध्ये असेल ताई, लक्षात ठेवा. ते दुर्लक्ष बरोबर. करून टाकायचं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ऐकून घ्या, हं. तुमचे 2 मुलं आहेत बरोबर? बरोबर, 2 मुलं आहेत मला. 2 मुलाची काळजी पण असेल तुमच्या नवऱ्याला. काळजी म्हणजे ते घरीच येत नाहीत ना. घरी येत नाही, तुमचं म्हणणं असं आहे? घरी आले तरी पण रात्रीच्याला आम्ही झोपतो 12-12, 1-1 वाजेपर्यंत घरी यायचं नाही. फोन चालू ठेवायचे. मग एखाद्या वेळेस जर आजारी असेल की आम्ही फोन केला तर सारखं मग फोन व्यस्त लागणं, लवकर तो फोन घ्यायचा नाही, होल्डवर पण करून बोलायचं नाही. म्हणजे हा मेंटली त्रास होणं, म्हणजे जास्त करायचं, ऑड वाटेल असं मला, म्हणजे त्रास होईल असं. ह्यातून मी आतापर्यंत वर्ष झालं टक्कर देतच आलीये. मला तिकडे येऊन हा विषय मिटवावा लागेल. मग कसा मिटवायचा हा विषय? तुमच्या मिस्टरना पण बोलून घेणार, तुम्हाला पण एकदा की करून विषय मिटवायचा. पण ह्याच्यासाठी एफ.आय.आर दर्ज करावी लागेल का? हो. एफ.आय.आर दर्ज करावी लागेल का? म्हणजे नाही, एफ.आय.आर दर्ज करावी लागेल पोलीस का? स्टेशन मध्ये? हा? नाही, त्याचं काय पोलीस स्टेशनला जायचीच गरज नाही तुम्हाला. पोलीस स्टेशनचा विषय कसा आहे? नाही, मला वाटलं तसं म्हणजे त्याच्यामध्ये वगैरे आहे का तुम्ही, म्हणून म्हटलं. पोलीस स्टेशनला जायची गरज नाही तुम्हाला. बर. पण कसं आहे माहिती का, असं जर आपण त्यांना बोलवलं तर येणार पण नाही ती. आणि जास्त करून त्यांना असं आम्ही करायचा पण प्रयत्न केलाय, बोलवायचा आहे करायचा, तर ती निघून जाते 4-4 दिवस येत नाहीत आणि अशा धमक्या देतात, मरेन, जीवाचं बरं वाईट करेन. त्यांनी मध्ये तसा प्रकार केलाय. अच्छा. म्हणून म्हणते मी, ह्यात खरंच जर सर म्हणजे एका मी लहान बहिणीसारखं म्हणते, जर ह्यात खरंच जर मीच जर इग्नोर करायचं असेल तर मग मी करून टाकेन. मीच विषय जर वाढवायचा नसेल तर चालेल, तोपर्यंत चालेल. जर मी मुलांचा विचार जर करून गप्प राहायचं म्हणलं तर. मला ते पण म्हणणं पटलंय, अशा कित्येक महिला आहेत संसार उद्ध्वस्त करणाऱ्या, आणि अशा कित्येक महिला आहेत माझ्यासारख्या या जगात त्रास सहन करणाऱ्या. जर त्यातली मी एक असेल तर आपण ह्यात स्वतःच चेंज करून घेतला पाहिजे, असं पण मला वाटतंय. म्हणून मी म्हणलं एक चांगलं म्हणजे सजेस्ट व्हाल, तुम्ही काय बोलाल, म्हणून मी खरं तर तुम्हाला फोन केला परत. मी येऊ शकतो तिथे येऊन मॅटर तुमचा हा क्लोज करू शकतो मॅडम. बघा, तुमच्या वडिलांना एकदा विचारून मला फोन करा तुम्ही. पण मॅटर क्लोज करत असताना मला त्या बाईला आपण शिक्षा काही देऊ शकत नाही ना. ती जी म्हणली माझं कोण काही वाकडं करणार नाही. त्याच्याकडे तुमच्याकडे प्रूफ आहे का तुमच्याकडे त्याच्याबद्दल ते सांगा. त्याला फोन लावून मी बोललो असतो बरोबर, त्यांना आपल्या पद्धतीत ते काय बोलायचे ते पूर्ण गोष्टी बोललो असतो मी. त्यांना कुठे काय अडकवलं असतं, पण तुमच्याकडे काही प्रूफच नाही ना त्याच्याबद्दल. नाही ना, आपल्याला पासवर्ड जर मोबाईलचा मिळाला तर प्रूफ सापडतात. कारण ह्यांचे म्हणजे फोटोज म्हणजे बोललेली असली वगैरे मेसेजेस, स्क्रीनशॉट आहेत, पण त्या मोबाईलमध्ये त्या पासवर्डवरून सगळं ओपन होऊ शकतं ना. आपण त्याशिवाय काय करू शकत नाही. ते तर मेन कारण आहे. ते सगळं त्यात ठेवल्यामुळं तर हा वादाचा विषय आहे. मला मोबाईल हातात न घेऊ देणं, मी बाहेर येतोपर्यंत मोबाईल चार्ज करून लगेच खिशात ठेवणं, मोबाईल सायलेंटच असणं घरात जरी असलं तर.
मग ह्यातनं काय हाती लागतच नाहीये ना, काही साध्यच होत नाहीये. हम्म. जर इग्नोर करून जर हा विषय जर थोड्याच काळाचा असेल, संपत असेल तर तसं तर मग आपण गप्प बसू मग. काही ह्यात करू शकत नाही म्हणताय तसं तुम्ही. कित्येक महिलांना असा त्रास होतोय. हो बरोबर ताई, त्यासाठीच म्हणतोय त्यांना तुमच्या मिस्टर एकदा समजून सांगून पूर्ण तिथे येऊन पूर्ण विषय हा सॉल्व्ह करू शकतो मी. त्याच्या अगोदर असे भरपूर मी केसेस हँडल केले, त्याच्याबद्दल बोलतोय. हां, ते पण आहे. मी घरच्यांशी आता चर्चा ह्या सगळ्या गोष्टीवर आणि माझं असं म्हणणं आहे सर, की आपण तिला पण बोलवून घेऊ आणि तिच्या मुलाला पण. नाही ते लोक नाही येणार. नाही का बोलवता येणार आपल्याला त्यांना? नाही त्यांच्याबद्दल प्रूफ नाही आपल्याला तर काय एवढं. अच्छा, फक्त आपल्याला माहिती म्हणजे घरातल्यांना बाकीच्यांना माहिती ती आमच्या तुमचा घरी येत संसार होती. बघा ताई, तुमचा संसार बघा, दोन्ही मुलाचं बघा, ते नवरा आहे त्याला बघा. ते निग्लेक्ट करून टाका, ते विषय डोक्यामधून काढून टाका. ते मानसिक तुम्हाला त्रास होणार. विचार करणं तुम्ही बंद करा. ऐकून घ्या. तुम्हाला एक गोष्ट सजेशन देतोय तुम्हाला मी. विचार करणं बंद करा. काय? हां, हां. विचार करणं बंद करा. तू कुठे गेलाय, काय करतोय, काय नाही, कोणासोबत बिझी असेल, असं तसं जे तुमच्या डोक्यामध्ये विचारतात ते विचार करतोय म्हणल्यावर मानसिक त्रास खूप डेंजर त्रास होतो हं, लक्षात ठेवा. होतं ना, रात्रीची झोप उडते, मला मग झटके येतात, बीपी वाढतो, मग ब्लड तेच प्रेशर तेच वाढला की तेच मग तेच गोळी नाही खाल्ली का धाप भरायला सुरुवात होते. जे माझ्याकडून जे आहे माहिती तुम्हाला दिलो ते विचार करणं बंद करा. ते विचार करून काय होत नसतो. हां, बरं ठीक आहे. ठीक आहे. हां, ठीक आहे, चालतंय सर. जरी काय मला वाटलं मी चर्चा केली, जर ते बोलले तुमच्या आई घरातले बोलले. वडिलांसोबत विचार एकदा डिस्कस करा आणि मला फोन करा. यायचं असेल तर मी तुमचं येऊन तिथे पूर्ण विषय हा सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बघा. हां, चालतंय सर. धन्यवाद सर. ओके. हां.